इकडे विक्रांत बाहेर मीटिंगला आला होता खरं, पण त्याचे लक्ष जाईकडे लागून होते. खूप काळजी वाटत होती त्याला. त्याला तर असे झाले होते, कधी मीटिंग संपते आणि तो जाईजवळ जातो म्हणून. 2-2.5 तासाने त्याची मीटिंग संपते आणि तो ऑफिसला जायला निघतो. त्याला यायला जरा उशीरच झाला होता. आता ऑफिसमध्ये कुणीही नव्हते. तो काळजी करत त्याच्या रूममध्ये आला. कारण त्याला जायची खूपच काळजी वाटत होती. तो आत आला आणि त्याला बेडवर जाई दिसलीच नाही. त्याला वाटले ती वॉशरूममध्ये गेली असेल म्हणून. तो 5 ते 10 मिनिट वाट पाहतो, पण ती काही बाहेर येत नाही. शेवटी तो वॉशरूमजवळ जाऊन तिला आवाज देतो, पण आतून काहीही रिस्पॉन्स येत नाही. तो दरवाजा ओपन करून पाहतो तर आत जाई नसते. जाई, कुठे आहे तू? तो बाहेर येऊन बोलतो. तो त्याच्या मोबाईलमध्ये CCTV ओपन करतो आणि क्लिप पाहत असताना त्याच्या कपाळावर आठ्या पडत असतात. कारण त्यात दिसत होते तिला कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलताना घाबरलेली पण होती आणि घाईघाईमध्ये ती रूमच्या बाहेर गेली. त्याने ऑफिसच्या बाहेरची फुटेज चेक केली आणि त्यात त्याला जाई एका ऑटोमध्ये बसताना दिसली. जाई ऑटोने का गेली, ड्रायव्हरसोबत का गेली नाही, विक्रांत विचार करत होता आणि त्याने रागाने ड्रायव्हरला कॉल केला. सर, मॅमनी मला फोन केलाच नाही. मला वाटले तुमच्यासोबत असतील. त्याचे बोलणे ऐकून विक्रांतने पण फोन कट केला आणि ताळताळ पावले टाकत तो ऑफिसच्या गेटजवळ आला. त्याला आज पहिल्यांदा गेटजवळ असे चालत येताना बघून सगळे गार्ड्स उठून उभे राहिले आणि विक्रांत त्यांना जाईबद्दल विचारायला लागला. हो सर, 2-2.5 तासापूर्वी मॅम खूप घाईघाईमध्ये ऑफिसच्या बाहेर आल्या. आम्ही त्यांच्याजवळ जाणार त्याआधीच त्या ऑटोमध्ये बसून निघून गेल्या. विक्रांतने तिथूनच कोणाला तरी फोन केला आणि जाईचे लोकेशन चेक करायला सांगितले. त्याला 5च मिनिटात कळले की ऑफिसपासून काही अंतरावर तिचे लोकेशन दिसत होते. नेहमी कारमध्ये फिरणारा आज त्याच्या जाईसाठी रस्त्याने पळत जात होता. ते बघून गार्ड्स पण त्याच्या मागे जाऊ लागले. त्याला रस्त्याच्या एका कडेला जाईचा फोन दिसला. जेव्हा जाई ऑटोमध्ये बसली आणि ती बेशुद्ध झाली तेव्हाच ऑटो ड्रायव्हरने तिचा फोन रस्त्यावर फेकला, म्हणजे कुणाला कळणार नाही जाई कुठे आहे म्हणून. विक्रांतने तिचा फोन हातात घेतला आणि रस्त्यावर इकडे तिकडे बघू लागला आणि त्याला तिथे CCTV दिसले आणि त्याने पुन्हा कुणाला तरी फोन केला आणि तो ऑफिसला जायला निघाला. जाईची खूपच काळजी वाटत होती त्याला. इकडे राहुल विक्रांतची वाट पाहत होता, कारण ते आज भेटणार होते. तोच राहुलला कोणाचा तरी फोन आला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जाई मॅमवर लक्ष ठेवून होतो. त्या 2-2.5 तासापूर्वी ऑफिसच्या बाहेर आलेल्या, खूप घाबरल्या होत्या आणि त्या एका ऑटोमध्ये बसल्या. आम्ही त्या ऑटोच्या मागे होतोच की त्यातून काहीतरी बाहेर फेकताना पण दिसले. आमच्यासमोर बस आल्याने ती ऑटो कुठे गेली काहीही कळले नाही. ते ऐकून राहुल खूप चिडला. राहुल पलीकडील व्यक्तीवर चिडत, हे बघ, आपली माणसे हाताशी घे आणि जायला शोध. काहीही करून जाई भेटली पाहिजे आणि हो, तिला काही होणार नाही याची काळजी पण घे. राहुल पलीकडील व्यक्तीला खडसावत बोलत होता. बाकी मी बघतो. आणि तो फोन ठेवतो. त्याला पण आता जाईसाठी खूप टेन्शन आले होते. इकडे विक्रांत ऑफिसमध्ये आला आणि एका रूममध्ये गेला. तिथे आधीच एक व्यक्ती विक्रांतने सांगितलेले काम करत होती. सर, मॅमचा फोन रस्त्यावर फेकून ती ऑटो शहराच्या बाहेर गेलेली दिसत आहे आणि आता जिथले लोकेशन आहे तो एक जंगलाचा भाग दिसत आहे. विक्रांत त्या व्यक्तीकडे पाहत, तू तुझे लॅपटॉप घेऊन माझ्यासोबत चल. तशी ती व्यक्ती लॅपटॉप घेऊन विक्रांतच्या मागे पळत जात होती, कारण विक्रांतचा चालण्याचा स्पीड एवढा होता की त्या व्यक्तीला पळावे लागत होते. ते दोघं कारजवळ आले. विक्रांत रागातच ड्रायव्हिंग सीटला बसतो आणि ती व्यक्ती त्याच्या शेजारच्या सीटवर आणि त्यांची गाडी निघते शहराच्या बाहेर जायला. ती व्यक्ती लोकेशन सांगत होती आणि विक्रांत तिकडे जात होता. आता ते जवळच पोहोचले होते. त्या व्यक्तीने सांगितलेले लोकेशन इथलेच दिसत आहे म्हणून. तसा विक्रांत गाडी थांबवतो आणि दोघेही खाली उतरतात. पण ते जिथे आले होते तो जंगलाचा भाग असल्यामुळे तिथे सगळीकडे झाडच दिसत होते. सर, इथेच लोकेशन दाखवत आहे. आपण या रस्त्याने जाऊया. आणि ते इकडे तिकडे जायला निघतात. इकडे जाई एका रूममध्ये खाली झोपलेली होती. तिच्या तोंडाला पट्टी आणि तिचे हातपाय बांधलेले असतात.
तोच एक व्यक्ती त्या रूममध्ये येते आणि जाईच्या तोंडावर पाणी मारते. तशी जाई डोळे किलकिले करून उघडते आणि समोरच्या व्यक्तीला बघून तिला धक्का बसतो आणि समोरची व्यक्ती जाईला अशा अवस्थेत बघून हसत असते. जाई, तू ऑफिस जॉईन केले तेव्हापासून मला खूप त्रास झाला आहे. तुला काय वाटले मी ऑफिसच्या बाहेर गेली म्हणून तुला विसरणार? हे या जन्मात तरी होऊ शकत नाही. कारण तू यायच्या आधी मी कितीही चांगले जीवन जगत होते, पण तू आलीस आणि माझे आयुष्य खराब झाले. पण मी ठरवले होते जाई, याची शिक्षा तुला नक्की देईल म्हणून. समोरची व्यक्ती हसत बोलते. इकडे जाई बोलायचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडावर पट्टी असल्यामुळे तिला बोलता पण येत नाही. ती व्यक्ती जाईजवळ आली आणि तिने तिच्या तोंडावरची पट्टी काढली. नेहा, तुला हे सगळं करून काय मिळणार आहे? आणि तुला वाटत असेल तुझी आज जी परिस्थिती आहे ती माझ्यामुळे, तर हा तुझा चुकीचा विचार करते नेहा. कारण आज तुझी जी अवस्था आहे ती माझ्यामुळे नाही, तर तुझ्या स्वतःमुळे आहे नेहा. जाई पण तिच्यावर आवाज चढवून बोलत असते. तुला एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी होती तरी तू ऑफिसमध्ये फ्रॉड का करत होतीस? तू जर इमानदारीने तुझे काम केले असते तर आज तुझ्यावर ही वेळच आली नसती. नेहा जाईवर ओढत, ए बस, इथे मी तुला भाषण द्यायला नाही आणले. आता इथून तू डायरेक्ट वर जाणार. जाई, नेहा काही बोलू नकोस. आणि विक्रांतला जर माहिती पडले ना की हे सगळं तू केले आहेस तर ते तुला सोडणार नाही. अगं माझ्या आधी तुझं बघ, मी तर इथून निघून जाईल, पण तू कशी जाशील? कारण मी जरी एक बटन दाबले तर इथे गॅस लीक व्हायला सुरुवात होईल आणि त्या वासाने तू गुदमरून तुझे प्राण सोडशील. कोणाला काहीही कळणार नाही. हे सगळं नेहाने केले आहे म्हणून. इकडे विक्रांत आणि ती व्यक्ती एका ठिकाणी येऊन पोहोचली. तिथे मधोमध एक पडके घर दिसत होते, पण त्याकडे पाहून असे वाटत नव्हते की तिथे कुणी असेल म्हणून. आणि आतमध्ये नेटवर्क नसल्यामुळे काही कळायला मार्ग नव्हता जाई कुठे आहे म्हणून. विक्रांत त्या व्यक्तीकडे पाहत, मला नाही वाटत इथे काही असेल म्हणून, आपण दुसरीकडे शोधूया. आणि ते दोघं जायला निघतच होते की विक्रांतला काहीतरी जाणवले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला खाली जमिनीवर गाडीच्या चाकांच्या खुणा दिसल्या. जर इथे कुणी येत नसेल तर कार कशी, म्हणजे नक्कीच इथे कुणीतरी असेल हा विचार करत तो हळूहळू चालत तिकडे जायला निघाला. इकडे नेहा आणि जाई एकमेकांशी ओरडून बोलत होत्या. जाई, खूप झाले तुझे, आता मी बटन प्रेस करतेस. इकडे नेहा बटन प्रेस करायची आणि दरवाजा तोडायची वेळ एकच होती. विक्रांतने पायाने दरवाजा तोडला होता आणि त्याच गडबडीत गॅस लीक व्हायला सुरुवात झाली. लीक खूप फास्ट होत असल्याने एका मिनिटातच रूममध्ये खूप तीव्र वास येऊ लागला. समोर नेहाला बघून विक्रांतला तिचा खूप राग आला, पण आता त्याला जाई महत्त्वाची होती. त्याने त्याच्यासोबतच्या व्यक्तीला सांगितले, हिला पकडून नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा. तशी ती व्यक्ती नेहाजवळ जाऊन तिचा हात पकडते आणि विक्रांत पडतच जाईजवळ आला. जाईची तब्येत आधीच ठीक नव्हती, त्यात गॅसचा वास तिला सहन होत नव्हता. तिला खूप गुदमरल्यासारखे होत होते आणि ती रूम पूर्ण पॅक असल्यामुळे गॅस पूर्ण रूममध्ये खूप जास्त प्रमाणात पसरला होता. विक्रांत पटकन जाईच्या हातापायाला बांधलेलं सोडतो आणि तिला उचलून घेतो आणि बाहेर घेऊन येतो. कारण तो गॅस खूप विषारी होता आणि त्याने जाईला काही होऊ नये एवढंच त्याला वाटत असते. बाहेर येताच जाई जोरजोराने श्वास घेत होती. इकडे ती व्यक्ती नेहाला पकडून बाहेर आली. विक्रांतने आधीच काही गार्ड्सला बोलवले होते तर ते पण तिथे पोहोचले होते. ती व्यक्ती नेहाला घेऊन दुसऱ्या कारमध्ये बसवून घेऊन गेली. समोरची कार बघून विक्रांतने जाईला उचलून घेतले आणि कारमध्ये बसला. त्याने एक बटन दाबून पार्टिशन ओपन केले आणि तिला घट्ट मिठीत घेतले. आता कुठे जाईला फ्रेश वाटत होते, पण शरीरात त्राणच नाहीये हे तिच्याकडे बघून विक्रांतला कळत होते. इकडे राहुल पण खूप टेन्शनमध्ये होता. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की जाई ठीक असावी. तोच त्याचा फोन वाजतो आणि तो घाईघाईमध्ये फोन घेतो. पलीकडील व्यक्ती, सर, मॅम ठीक आहे आणि विक्रांत सर आहे त्यांच्यासोबत. आणि ते दोघं आताच कारमध्ये बसलेले, कदाचित घरी जात असावे. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून राहुलच्या जीवात जीव आला. बरं ठीक आहे, आणि हो, जाई तिथे गेलीस कशी, म्हणजे तिला कोणी किडनॅप करून तिकडे घेऊन गेले ते लवकरात लवकर शोधून काढ. हो सर, आम्ही लवकरात लवकर शोधायचा प्रयत्न करतो.
आणि ते फोन ठेवतात. जाई सुखरूप आहे ते बघून राहुलला खूप आनंद होतो. इकडे जाई अजून पण विक्रांतच्या मिठीत असते, कारण ते शहराच्या बाहेर होते आणि घरी जायला त्यांना 1 ते 1.5 तास लागणार होता. त्या वेळेत विक्रांतने तिला एका सेकंदासाठीही एकटे सोडले नव्हते. त्याच्या मिठीत कवटाळून बसला होता तो. तिला मिठीत घेऊन मात्र त्याच्या मनात दुसरेच विचार चालू होते. पण ते त्याने झटकले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात तो फिरवत राहिला. तो तिला घेऊन बंगलोवर पोहोचला. यांना यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे सगळे झोपून गेले होते. घरातील कोणी टेन्शन घेतले नव्हते की जाई विक्रांत आले नाही म्हणून, कारण त्यांना माहिती होते विक्रांत आणि ती सोबत येईल. त्यांची गाडी आत आली. गाडी थांबताच विक्रांतने तिला उचलून आत घेऊन आला. तो सरळ त्यांच्या रूममध्ये आला आणि तिला घेऊन वॉशरूममध्ये आला. तिला खाली उभे केले आणि तिच्या गालाला हात लावत, जाई तू ठीक आहेस ना? डॉक्टरांना बोलवू का? आधी फ्रेश हो आणि मग बाहेर येऊन आराम कर. आणि तो बाहेर निघून गेला. इकडे जाई फ्रेश होत विचार करत होती की नेहा अशी कशी वागू शकते, आणि हाच विचार बाहेर विक्रांत पण करत होता. काय वाटतं, हे सगळं नेहाने तिच्या मनाने केले असेल का, की कोणाच्या सांगण्यावरून? यासाठी पुढील भाग नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.